नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी? काय या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात खेड्यात शेत शिवारात होणार जोरदार पाऊस? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी? या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, मान्सून हा पूर्ण देशाला कव्हर करत आहे। यामुळे आपल्याला सध्या उत्तर भारत, त्यासोबत उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य भारत, त्याच सोबत पूर्व भारत आणि ईशान्य भारत या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे। पण बंगालच्या उपसागरामध्ये जी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, जे बाष्प निर्माण झालं आहे, त्यामुळे त्या 72 तासांमध्ये राज्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये त्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस, कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी? त्या जिल्ह्यांची नावे आता बघूया। तर बघा मित्रांनो, खास करून कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार वर्षाव होणार आहे पावसाचा। जर आपण विचार केला पूर्व विदर्भाचा तर पूर्व विदर्भामध्ये सगळे जिल्हे म्हणजे या ठिकाणी चंद्रपूर, त्यासोबत गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्ध्याचा काही भाग व यवतमाळ या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे। शिल्लक राहिलेले जे जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या ठिकाणी हे जिल्हे आहेत, या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर तुलनेने कमी दिसणार आहे। जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जर आपण खालच्या दिशेने बघितलं तर नांदेड, त्यानंतर लातूर, त्यासोबतच मित्रांनो आपण जर वरपर्यंत आलात तर त्या ठिकाणी बघू शकतात की धाराशिव एक साईडला आहे, त्यासोबत मित्रांनो बीड जिल्हा, त्याबरोबर परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि कुठे कुठे जोरदार पाऊस दिसू शकतो। खानदेशाकडे जर आपण त्या ठिकाणी गेलो तर खानदेशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नंदुरबार, धुळे आणि जळगाव या ठिकाणी हलका ते मध्यम व कुठे मध्यम ते जोरदार पाऊस दिसू शकतो। आणि नाशिक, त्यानंतर नगर, त्याचबरोबर आपण जर विचार केला म्हणजे नाशिक नगर मधला घाटमाथ्याचा एरिया, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा, इथं जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे। मग सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि एक मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा राहिला, इथं हलका ते मध्यम
व कुठे कुठे मध्यम ते जोरदार पाऊस कोसळू शकतो. पण खास करून कोकण आणि विदर्भात मात्र बहुतांश ठिकाणी पाऊस आणि अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसू शकतो. या ठिकाणी हे लक्षात घ्या. अशा परिस्थितीत विजा कोसळण्याची शक्यता काही प्रमाणात असल्या कारणास्तव स्वतःच्या जीवाला जपून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेऊनच आपण शेतातील कामे करावी ही आपणास विनंती. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.